उड्या मारते की राहते आणखीन. बघ तो बैल मारते. तर नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. बादलला सकाळचं पाणी देतोय. बाकी आणि खुराकवाले गाया पाणी पिल्यात म्हणजे दूध देणाऱ्या. आणि बादलला आता पाणी देतोय मी सकाळचं. त्याला खायला हरभऱ्याचा भुस्सा टाकला आहे आणि खाली नेपियरची कुट्टी आणि हरभऱ्याचा भुस्सा खायला टाकला होता. भरपूर पाणी पिला बादल. आणि मागच्या वेळेस आपण काही दिवसाआधी ज्वारी पेरली होती ना, कडवळ गुरांना चारा म्हणून, तर ते असं उगवले, इतकं उगवले, लाईन पण दिसत आहेत लक्ष दिलं तर. माझे आजोबा म्हणले की हे बादलचे केस त्याच्या डोळ्याला लागतात आणि डोळे खराब होतात, तर त्याच्यामुळे ते केस कापून घे. तर गडबडीत मी त्याचे केस कमी केलेत, पण त्याचे इथले केस आहेत ना हे एकदम झिरो कट करायचे आहेत. म्हणजे त्यावेळेस पुढं जरा कमी केस दिसतील, म्हणजे एवढेच केस पाहिजेत पुढं अर्धेच, तर ते पुढं जास्त केस झालेत आणि त्यालाच विचित्र दिसतंय. तर ह्या गुरांना सकाळी पण खायला टाकलं होतं. आता थोडीशी कुट्टी उरली होती, तर ती शिल्लक कुट्टी पण मी टाकून दिली. बैल गेलेत कामावर, काटवातल्या शेतात ऊसाला आवताना चालू आहे, तर तिकडे गेलेत बैल. आता हे गुरं थोडं थोडं खायला टाकलेत, तर ते खात आहेत. तोपर्यंत मी बोर चालू करून आपला हात छोटा हात भरून घेतो, म्हणजे ह्यांना लगेच पाणी पाजायचं. आता बोर हुरे चालू लवकर. काटा चालला नाही, म्हणजे थोडं चालला, आणखीन नाही. हो ना यार, चालू आहे बोर, लईच प्रॉब्लेम येतो बा, नाही होत चालू. भरपूर प्रयत्न केले, हा काटा 10च्या पुढे गेला. आता बोरने पाणी ओढलं. आता हा आपल्या मेथी घास आहे ना, तर ह्याला हे निळे फुलं आलेत ना जांभळ्या कलरचे, तर ह्या फुलांचं आपल्याला बी पकडायचं आहे मेथी घासाचं. तर त्याच्यामुळे आपण ह्याला फुलं येऊन दिलेत. हे बघा, इथे एक मोठीवाली मधमाशी पण आहे आगे मोळाची. हे बघा इथंच कुठंतरी, ते बघा ही दुसरी. तर ह्याचं आपल्याला बी पकडायचं, तर त्याच्यामुळे ह्याला कापलंच नाही आपण. आता नवीन वाला घास आहे ना, तर तो कापायचा. हा इकडे छोट्या बोरने छोटा हात भरायचं चालू आहे, तर लगेच गुरांना पाणी आणतो. सुरुवात ह्याच्यापासून करू. गौरंगा चल रे, चल यार, तुला आज मी ऊस आणायला नेणार आहे. म्हणजे जर ही गाडी मोकळी असेल तर इकडून ये. बरं हां ये, चल. तेच आळशी बैल आहे. केलं चालू त्यांनी पाणी प्यायला. बस बस जाग्यावर चल. आता मी नंदनीला नेतो हा पाण्यावर. ये थांब, चल. तसं तर मीच तिला हातवर पाणी नेतो, पप्पा तर तिला तिच्या जागेवरच पाणी पाजतात. बस 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 बस, चल पाणी पी. तिच्या तोंडाला पाणी येते, छोटा हात आहे ना. बस का झालं? हेड तू पाणी प्यायला आणले नंदिनी. खाली काय नाही रे बाबा, पाणी पी. त्याला असं वर मुंडकं करावं लागतं पाणी प्यायला. तिला तहान आहे का नाही हे पण समजत नाही तिलाच. असं वर धरलं ना तर पाणी पिते. थांब ना, लहान आहे लई, खेळत मिळत पाणी पिते ना, तिला असं धरावं लागतं हौदा पुढं. मोठं गुरं कसं आलं की पाणी पितात. पी. झालं का? नसेल प्यायचं चल मग. लय टाईमपास करीत पाणी पिते. ए बाई, मला आणखीन 10-12 गुरं पाणी पाजायचे. बघा कसे नाटकं करत, एक एक घोट पिते. चल झालं का? पाणी तर प्यायचं असलं तर. नाही तिला तहानच नाही, ती पेली तिच्या कामापुरतं. चल. आता लालेला सोडले पाण्यावर, ती गंगा तर साईडलाच आहे बाबा. तर मित्रांनो, आता दुपारून मला गुरांना संध्याकाळी खाण्यासाठी आणायचे. तर बैल अवतरून आले ते दुपारी, आराम करत होते. तर त्यांच्या अंगावर मी पाणी टाकलं होतं, कारण कोणाचं आले ते पाणी टाकलं. मग त्यांना खायला टाकलं होतं, खायला टाकून बसले ते आराम करतात. पण आता चिमण्याला मला घेऊनच जावं लागेल. तर मला जायचं ऊस आणायला, तर चिमण्याला घेऊन जातो मी. सर्जाला राहू द्या, करू द्या आराम. आज घेतलंय गौरांगला ऊस आणायला, चिमण्या आणि गौरांग. मध्ये मध्ये चांगली सवय लागली होती त्याला. आज झोपल्या जरा जास्त ओढत होता, पण आता आलाय नॉर्मल स्पीडला. चिमणे
चिमणे बी गौरंगच्या मनावर चालतोय, कुठं जायचं तिकडं नाही. आता मस्तपैकी एका दिवशी सरच्या सोबत झोपायचं गौरंगला, पण आता रिकामा वेळ असल्यावर आज ऊस आणायचं ना, जर काय घोटाळा झाला असेल तर परत टाईम द्यायचा. त्याच्यामुळं बैलगाडी इथे सोडली, इथे एक मुळी ऊस तोडलाय आणि इकडं दुसरी मुळी ऊस तोडलाय, 2 मुळ्या ऊस तोडलाय. बैलांना सोडलंय इथं चरायला. हे दोन्ही बैल सारखेच चालतात हा, ह्यांची जोडी मस्त लागते आणि हाईटला पण सारखेच आहेत, म्हणजे एका लेवलने चालतात. तर त्यांना चरायला सोडले. गौरांग तर लई दिवसातून चरायला सुटला रे. बैलांना आणलं, बैलगाडी झुपली. एवढं ऊस घेतलंय, आणखीन जास्त ऊस घ्यायचा होता, पण घरी जाऊन परत कुट्टी करून आज संध्याकाळी टाकायचं आहे, मग जास्तच उशीर होईल. मग त्याच्यामुळे आता लवकरच चाललो आहे मी. हे आणि गौरांगचा खांदा चेंज केला, तर त्याला अगोदर डाव्या खांदी होता, आता उजव्या खांदी घेतला आहे. असा उभा राहायला शांत उभा राहते, फक्त झुपताना अगोदर चिमण्याला झुपावं लागतं, मग नंतर मागून त्याला घ्यावं लागतं, कारण की रोजची सवय नाही ना त्याला, आता सवय मोडली त्याची. ऐक, थांब 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 गौरांग, 2 मिनटं मला चढू. ऐक काय 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 चल चिमणे. आता बरोबर ताकद येतोय गौरांग. चिमणे म्हणा, सरळ चाल नाही चिमण तिरकं कुठं. तर आता व्यवस्थित चालतोय गौरांग. चल चिमणे. तर एवढा ऊस 2 दिवस पुरवायचा, जर नाही पुरला तर मग परत उद्याच्या न्यायला आणायचंच, म्हणजे आणायला यायचंच. बरं झालं गौरांग आत्ताच पाणी पिलंय, म्हणजे संध्याकाळी त्याला पाणी पिणार नाही, सोडायची पण गरज नाही. चिमण्या तू पण पिना, तूच संध्याकाळी पी, कारण चिमण्या आता दुपारी कामून आल्यावर पाणी पिलता ना, त्याच्यामुळे आता नाही पिला. आता तिथं बैलगाडी सोडली तिच्या जागेवर. बादल आणली आता मी ऊसाची कुट्टी थोडीशीच, ह्याला सगळं थोडं थोडं टाकतो बरं का. आता थोड्या वेळाने हरभऱ्याचा भुस्सा टाकायचा आहे. आता एवढीच कुट्टी बस त्याला, मग ह्याच्यानंतर हरभऱ्याचा भुस्सा टाकायचा. काल ज्वारी मिळली, ज्वारीचा थोडासा भुस्सा टाकायचा. ह्याच्या तिकडे हिला टाकलाय ऊसाची कुट्टी खायला, तिकडं हिरेला टाकली. तर ही ऊसाची कुट्टी आणली मी इथं बैलांसाठी. थांब ना मेंटास, थांब ना. अरे आणणार आहे मी आणखीन कुठे, थांब. पण बैल तर ही कुठे आवडीने खातील नाही सांगता येत नाही, खायला लागली बाबा, सुरुवात तर केली. आणि ह्यो आहे आपला भिमुंग. तर भिमुंगाचं खुरपायचं चालू आहे, आणि हा खुरपून घेतलेला एरिया भिमुंग. ह्याच्यात तीळ ह्या वर्षी कमीच आहे, थोडंच म्हणजे टाकला होता जेवढं टाकायचं तेवढं, पण काही उगवलंच नाही वाटतं. आणि भिजवताना पाय पाडून माझ्याकडून काही तुडवला असेल, असं काही झालं असेल. हा आहे तीळ आणि हा कडीचा बाकी भिमुंग. तर लाईन दिसत आहेत भिमुंगच्या चांगल्या. आणि भिमुंगाच्या पलीकडे मेथी घास आहे, तर कडीचे 2 वाफे फेलच गेलेत, म्हणजे लेच पातळे मेथी घास. तर असा दाटवाट पाहिजे होता. हा वाफा आणि तो पलीकडचा वाफा, 2 वाफे चांगले आहेत. आणि हे जावळ कापायला पण आलं आहे मेथी घास. आता मी विळा आणला आहे, तर थोडंसं जावळ पण कापणार आहे. हे जावळ आहे ना, पहिल्या सुरुवातीचा मेथी घास कापणं फार लय अवघड असतं, उरकतच नाही आणि दम्माने कापावं लागतो, उपटून द्यायचा नसतो. तर थोडंसं अवघड आहे, पण मी एक मुठमुठ नेतो बादल आणि हिऱ्याला. आणि ह्या भिमुगाच्या बाजूला इकडं आपली मका आहे, नवीन पेरलेली मका आहे. मका पण एकदा फवारून घ्यावं लागेल आणि ह्याला एकदा कोळपणी मारावं लागेल बैलांनी. आणि पलीकडं कडवाळ चांगला आले बरं का. ते मका पण त्या कडवाळ एवढीच आली असती, पण मका पण मोडली, पातळ झाली होती म्हणून. कडवाळ चांगला आले पलीकडचं. आणि इकडं आजी आली भाजी नाही. आजी खायची भाजी का? हे तांदूळ कुंदऱ्याची भाजी ना. तर ही भाजी न लावताच माठ एक तांदूळ कुंदरी का माडवी आहे ना, तर ह्या भाज्या न लावताच आपल्या शेतात येतात. तर ही भाजी आज संध्याकाळी बनवायची की नाही आजी? मित्रांनो, आताशी मी एवढा ढिगुरा कापलाय आणि बस इथून वाफा तिथपर्यंत कापलाय. घास पण लय बारीक वाढलेला आहे ना, तर त्याच्यामुळे उरकत नाही. एवढा घास कापलाय मी, का नाही आजी जावळाला उशीरच लागत असतो. बादल तुला थोडा म्हणजे तरी भरपूर झाला हेवच. बादल म्हणत असेल आज काहीतरी चांगलं खायला भेटलं बाबा. अरे मग मेथी घास आला ना, तुला पण टाकू. मेथी घास जरा वाढून मोठं झालं. आता बादलला मी व्यवस्थित धुतलं नाही ना, तर त्याच्यामुळे त्याची स्किन इथं पांढरी दिसते. पण त्याला मी पाठीमागे धुतो,
पण इथं तो काय होतं, मी पण नवीन आहे, तर त्याच्यामुळे मी त्याला जास्त काही डेअरिंग करून असे चोळत नाही धुतानी. आणि पोहणी घालायला नेलं ना तर त्यावेळेस नेमकं त्याचं तोंड पण वर होतं, तर त्याच्यामुळे तिथं पण व्यवस्थित पाणी आलं नाही. त्याच्यामुळे तो कानात पाणी जाऊन देत नव्हता ना पोहताना. तर त्याच्यामुळं, आणि घरी मी एकदा धुतला कानावर वगैरे पाणी मारून, पण हाताने चोळलं नाही. नवीन आहे मी, तर त्याच्यामुळे जास्त काही डेअरिंग करत नाही. मग पाठीमागे स्किन त्याची पांढरी दिसत नाही बघा इकडं. काय म्हणते, त्यांनी लोळी पण घेतली असेल, लोळी पण घेत होतो. आणि हे काय झालं, आपण ज्वारी मळी ना तर त्याची पांढरी घाण आली तिथं. नाही तर बघा पाठीमागे चांगला आहे तो फ्रेश. मी लवकरच त्याला पुढं चेहऱ्याला पण धुईन जरा डेअरिंग करून. नाही तर भैडूला बोलावं लागेल एखाद्या वेळेस. त्याला मी आज पण बोलवलं होतं भैडूला, पण भैडूची पण काम आहेत ना, त्याची ज्वारी वगैरे काढायचं चालू आहे, तर त्याच्यामुळे भैडूला वेळ भेटत नाही. नाही तर भैडूला मी काल बी बोलवलं होतं आणि आज बी ये म्हणलं होतं. आज भुसकट व्हायचं झालं म्हटलं तू ये, पण तो ज्वारी काढतो आलाच नाही. शुभश्रीला थोडा घास टाकलाय मी, शुभश्रीला थोडा टाकलाय, हिऱ्याला थोडा आणि बादलला थोडा, असं केलंय मी. आता दरवेळेस नवीन काहीतरी परेशानी असते. आता गुरं ऊसाची कुट्टी खात नाहीत, कारण की तुम्हाला दाखवतो. हे बघा, ह्याच्यावर मवाळाच्या माशा दिसतात का माझ्या बोटासमोर? हे बघा, बारीक लक्ष दिलं ना तुम्हाला एक 10 माशा दिसतील बघा, 10-12 माशा. तर ह्या माशा बैलांसमोरच नाही, प्रत्येक जागेवर कुट्टीवर माशात. मग ह्या माशा चावल्या ना गुरं कुट्टी खायचीच बंद करतात, असा प्रॉब्लेम होतो. तर त्याच्यामुळे तो गौरांग पण कुट्टी खाय नाही. ती खिलरी वगैरे, आत्ता मी काबरीन खाल्ली होती, तिला नवीन टाकली. मग त्याच्यामुळे गुरं सध्याला ऊसाची कुट्टीच खायनात. म्हणजे टाकल्या खातात, पण जसं माशांना कळतं की इथं कुट्टी झाली म्हणून ऊसाची कुट्टी येऊन पडली, तसं मासे येऊन इथं बसल्यात. मग त्या माशा बसल्यामुळं गुरांना 1-2 माशा चावल्या ना, मग त्याच्यामुळे गुरांनी खायचंच बंद केलं, हे कुट्टी खायची बंद केली. असा प्रॉब्लेम होतो. आता बघा, तुम्हाला परत एकदा माशी दाखवतो. हे बघा, माझ्या बोटासमोर माशी एक मवाळाची. हे बघा 2-3 इथं उडत आहेत बरं का माशा, उडत आहेत. पण शेडमध्ये जर अंधार राहतो ना तर त्याच्यामुळे माशा दिसत नाहीत. पण नाही बघा, ह्या अशाच माशा ना इकडं सगळीकडे, त्याच्यामुळे गुरं लय परेशान होतात कुट्टी खायला. काही गुरं तसंच खातात बरं का माशा चावल्या तरी, पण काही गुरांना माशा लय परेशान करतात. इकडं भरून ठेवलेत ना 1-2 कॅरेट, तर त्या कॅरेटमध्ये पण तुम्हाला दाखवतो माशा. माझ्या बोटासमोर बघा, इथे मोहळाची माशी. हे बघा, इथं ह्या कुट्टीवर मोहळाच्या माशा राहतात ना, तर त्यांनी गुरं लय परेशान. हे बघा, दुसऱ्या कॅरेटवर माझ्या बोटासमोरच एक मोहळाची माशी आहे. परत हे बघा, इथं माझ्या बोटासमोर दुसरी माशी. अशा भरपूर माशात. हे बघा, इकडं कोपऱ्यात पण आहे. अशा भरपूर मोहळाच्या माशा परेशान करतात. आता काय होत आहे, उन्हाळा सुरू झाला ना, मोहळाच्या माशांना पण खायला काही नाही आहे. आता त्यांचा पण काय प्रॉब्लेम नाही, त्यांना पण प्रॉब्लेम असा आहे की सध्याला उन्हाळा आहे ना, तर खायला काय राहिलं नाही त्यांना. मग त्याच्यामुळे ते असं ऊसाची कुट्टी केली ना, एक अर्ध्या तासातच पळत येतात आणि कुट्टी गच्च भरते. तर हे बघा, हो का, देवशेनी कशी शिंक टाकते, कारण की ह्यांनी पण ऊसाची कुट्टी खाणं बंद केले, कारण ह्यांना पण तोंडाला मोहळाच्या माशा चावतात. काही गुरं तसंच खातात माशी चावली तरी. आपल्या माणसांना कसं, काही माणसांना मोहळाची माशी चावली सहन होते, काही माणसांना मोहळाची माशी सहन होत नाही. तर तसंच गुरांमध्ये ज्यांना माशी चावल्या सहन होते तर ते खात राहतात माशी चावली तरी पण. आणि ज्यांना सहन होत नाही मग ते कुट्टी खायचंच बंद करतात, असं राहते. मग त्याच्यामुळे एखादी माशी चावली तर शिंकतात पण. हे बघा, हारण्या कसं करते, कारण की हे बघा, इथं गव्हाणीत पण मोहळाच्या माशा बसलेल्या आहेत सगळ्या. त्याच्यामुळं मग गुरं परेशान होतात. मग असल्या प्रॉब्लेमवर काय करावं हेच कळत नाही. आता त्या मोहळाच्या माशांना काय करावं ते पण मला समजत नाही. ते बघा, सर्जात तरी पण खायचा प्रयत्न करतोय. मासे तुम्हाला अशा फोनमध्ये पण उडताना दिसत असतील, त्या सगळ्या मोहळाच्या माशाच आहेत. आपल्या नॉर्मल माशा नाही बरं का, हाऊसफ्लाय नाही, ह्या हनीबी आहेत. ते बघा कशा उडत आहेत. लय परेशान करून ठेवलं त्यांनी. काय उपाय करावं हेच मला कळत नाही. हा गौरांग, हा बैल पण त्यांनीच परेशान झालाय. हे बघा, आत्ता माशा उडून गेल्या. हे बघा, माझ्या बोटासमोर इथं मोहळाची माशी. आवाज पण येत असेल तुम्हाला फोनमध्ये, त्याच्यामुळे तो बैल पण परेशान झाला माशांनी. हिला परत मी संध्याकाळी सोडूनच आणले पाण्यावर. पाणी पिऊन झालं बरं का तिचं. हे नंदिनी, अरे थांब 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 थांब, पाणी पी ना, परत एकदा पी. तिचं पाणी पिऊन झालेच. तिला आज मी 2 टाईम बाहेर आणले. पप्पा असतात ना, तर पप्पा तिला जागेवरच पाणी पाजते. ही तहान आहे राव. मला वाटलं हिचं झालंच काय की ही परत निघली होती. मग मला वाटलं हिचं पाणी पिऊन झालं असेल. बरं झालं तिला थांबून घेतलं मी. जा,
तिकडे जाऊ नको, मारीन तो बैल. म्हणजे बैलांना पण वासरांची सवय झाली, पण कधी एक तर त्यांना माशा चावल्यामुळे ते आधीच परेशान झालेत. नांदेने चल इकडे. होड्या मारते की रावती आणखीन. बघ तो बैल मारते. बरं ती आली तिकडून तू इकडं. कमन बरं लय दिवसातून सुटले नाही, गुरं परेशानच करते ते. लाली 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 ए हाईक 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 हाईक. आण्या सोडले ना तुला. देवशीने तर गेली हो माघारी, डबल आणावं लागेल. हिला ताणच नाही वाटते लालीला. ताणच नाही.